कपड़ा घाल तो स्वतःच यायला पाहिजे का? हा याच्यात काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. असे लाईन मध्ये बसवा वाटतं. ते उन्हाळ्याचे झालेत ना काम ते त्याच्या लवकर होईल. अच्छा त्याचं झालंय. उन्हाळ्याचे झाले. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानं लागवड होत असते आणि शेतकरी रब्बी आणि खरीप ही दोन्ही पिकं घेतात आणि खरेदी विक्री संस्थेच्या मार्फत ते धानाचे विक्री करतात आणि जे शासनाने शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात यावा आणि त्यांना वेळेवर चुकारा देण्यात यावा यासाठी नवीन भीम ॲप तयार केला आहे. या भीम ॲपद्वारे शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्यात येते, परंतु त्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे जे धानाचे चुकारे आहेत ते वास्तविक ज्या खरा शेतकरी आहे त्यांच्या खात्यावर आले नाही आणि ते दुसऱ्या खात्यावर गेले. त्यामुळे जे वास्तविक शेतकरी आहे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने या भीम ॲपकडे ज्या चुका आहेत त्या त्वरित दुरुस्त कराव्या आणि ज्या शेतकऱ्यांचे चुकारे अडले आहेत त्यांना त्वरित त्या भीम ॲपद्वारेच त्यांना चुकारे देण्यात यावे. शेतकऱ्याचा PFMS ID तयार न झाल्यामुळे काही शेतकरी प्रलंबित राहिलेले आहे. त्याची संख्या 105 आहे. तसेच त्याची अमाऊंट रक्कम जी आहे ती 86,70,000 आहे. तसेच पेमेंट प्रोसेस केली होती, परंतु PFMSकडून फेल झाल्यामुळे प्रलंबित शेतकरी आहे त्याची संख्या 110 असून त्याची रक्कम 82,51,000 आहे. तसेच काही शेतकऱ्यांची रक्कम ही चुकीच्या खात्यावर गेली होती. ते आता शेतकरी आम्ही त्या रक्कम परत घेतल्या, तर ती 15 शेतकऱ्यांची रक्कम 10,08,000 आहे. आता काही भीम पोर्टलवर पेमेंट हे जे सक्सेस दिसतं, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाल्याची दिसून येत नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या 116 असून त्याची रक्कम 92,66,000 आहे. तर या बाबतीमध्ये आमचा PFMS प्रदान कार्यालय भीम पोर्टल यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून सदरची रक्कम जलद गतीने त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कशी वर्ग करता येईल या बाबतीमध्ये प्रयत्न चालू आहे.